सर्वांकाही नमस्कारू. Just we will start in a minute or two. Now एक initiative धन्यवाद. But we will start in a minute or two when others are just logging in. Right. We can start Munlikita. Namaskaru. First of all, आमगेल्या ऑर्गनायझिंग कमिटीक धन्यवाद. हे एक ऑपॉर्च्युनिटी. आता एक नेक्स्ट एक 20-25 मिनिट्स टॉक आंतू मिगेल बेसिकल आयडिया इति असतल म्हळ्यारी इन्वेस्टमेंट म्हळ्यार इत्या इन्वेस्टमेंट्स कसल खातीर इन्वेस्टमेंट कोरका आनी ताजे बेनिफीट येता मी इवन दो तें एक सिंपल जावन दिसत म्हळ्यारी बट तातूंत उणेय इंट्रिकेसीस आसा सो ताजे कशी आमी युटिलायज करूया ताज्या निमती हांव उलोवंक पावता. हे एक्सपिरियन्स कशी म्हळ्यार म्हगेले एक अनुभवांत प्रॅक्टिसांत येयलेलो एक्सपिरियन्स लास्ट एक 20-25 इयर्स जावन म्हगेले एक एक्सपिरियन्स हांव तुमचे लागीं शेअर करूं वता. आतां हांव उलोवंक चावच्या काय न्हू बेसिक्स सो कसलेंय टेक्कील गेल्यार सजेलारी लास्ट म्हगेल्या टॉका एंड दारी तुमकां संशय कसलेय आसा जाल्यार ते न्हू चॅट बॉक्सांत तुमी चॅट करुयात ताजे दारी कसले क्वेश्चन्स आसा की ते सगळें एड्रेस करूंक ट्राय करता. सो फर्स्ट ऑफ ऑल हांव स्टार्ट करतना दोनी स्टोरीज कितें हांव स्टार्ट करता. बेसीक दोनी स्टोरी आमकां सगळं कळटा म्हळ्यार स्टोरीज म्हळ्यार हांव इश्टम तळी ताजे बेस दवरून हांव दोनी स्टोरी स्टार्ट करता. फर्स्ट स्टोरी एक इंट्रस्टिंग आशिल्लो स्टोरी. दोनी द बेस न्हू USA दोनी स्टोरीकय देर आर पर्सन्स इनवॉल्वड तळी हे इंडिविज्युअल्स आपासत आशिल्ले एक स्टोरी. द फर्स्ट स्टोरीचे मेन कॅरेक्टर ग्रेस ग्रॉनर म्हणून. ग्रेस कॉर्नर आमचे म्हणटा एक मिडल क्लास फॅमिलीचे एक मिडल क्लास लेडी. तिनं रबिलेले न्हू USA फ्लोरिडा म्हळ्यार एक स्थलारी ती गेल्या कॅरियर चोयल्यारी तेगेले मेन एक्टिविटी मेन एक्शन अर्निंग तेगेले थ्रू वर्किंग आशिल्लें. मिडल क्लास फॅमिली थ्रू वर्किंग कसलेंय बिजनस कसलेंय ना ऑर एडिशनल इनकम कसलेंय ना बट मिडल क्लास फॅमिली एक वर्किंग अर्निंग इनकम आशिल्ले एक लेडी ग्रेस ग्रॉनर. तावळे तेगेले मेन प्रोफेशन कसले म्हळ्यार सेक्रेटरी. तिनं 43-44 इयर्स जावन एका कंपनींत सेक्रेटरी जावन काम करून रिटायर जालेली आली आनी ती न्हू एक सिंगल वुमन जावन आशिल्ली. सो सिंगल वुमन रिटायर्ड एंड नो अदर अर्निंग सॅलरी ना तिने तिगेलें एक लायफ जाल्लेलें. शी लिव्ड तिणें न्हू 100 इयर्स ऑलमोस्ट ए सेंचुरी कंप्लीट केलें. 101 इयर्स भितर ती राबिली. शी पास्ड अवे इन द इयर 2010. सो अंत कसली स्टोरी अंतू इंट्रस्टिंग कितें आसा म्हळ्यार तिनं पास्ड अवे वेन तिनं काडून गेल्लेलो प्राण तिगेलें एक विल्ल आशिल्लें एस्टेट आशिल्लें त्यावेळी तिनं पासान केलेलें एस्टेट तेगेले ओन स्कूलाक ओन स्कूल तिनं शिकिल्लें ओन स्कूल कॉलेजाक तिनं डोनेट केलेलो अमावंट
तिने डोनेट केलेलं अमाऊंट $7 million. $7 million म्हणा पडेरी आयच्या लेखा का इंडियन रुपीसा लेखा अंतू मोर दॅन 500 crores. इट्स नॉट अ स्मॉल अमाऊंट. तळी इतलेय दुड्ड हे आळेक कशी येयलेलं तिका चोयल्यारी एक हंबल लाईफ आशिल्लें. इवन तेजे लगे एक गाडी शेरी ना आशिल्लें, कार जावो एक हें जावो ना आशिल्लें. इवन पब्लीक ट्रान्सपोर्ट यूज करताली कद नाही. एक हंबल लाईफ, एक मिडल क्लास, इवन एक फ्रुगल लाईफ लीड केलेल्या आलेली एक $7 million कशी येयले म्हळ्यार एक व्हडलो एक अतिशय 2010 ना तो एक व्हडलो एक न्यूज जावन USA तो स्प्रेड जालेले न्यूज. तावळी हे एसी स्प्रेड जावन चाकई इन्वेस्टिगेशन तल्लमें तशी इन्वेस्टिगेशन एम आरंभिले. पीपल मिडिया आनी पुरा इन्वेस्टिगेट करू आरंभिले. तावळी इन्वेस्टिगेशनान तो तांकां एक व्यू मेळू आरंभिले. उणे जाणांनी सांगू आरंभिले ते येवन पॉलिटिकल कनेक्टेड आसूं पुरो तांकां इतलेय दुड्ड मेळू आशिल्ली कायरी. विंगड जाणांनी सांगिल्लें ते येवन अंडरवर्ल्ड जावच्या पुरो ऑर स्मगलिंग कसलें केलेलें आसूं पुरो ऑर विदाउट एनी काइंड ऑफ हिडन इनकम आसूं पुरो, प्रॉपर टॅक्स पे कोरनतिले आसूं पुरो, ऑर मे बी तिगेले एस्टेट कोणालेगी तुकून रिलेटिव लागून येयलेले एस्टेट आसूं पुरो म्हूण. बट इन्वेस्टिगेशनांतू फायनल कन्क्लूशन येयलेले ती म्हळ्यार द अमाऊंट येयलेले न्हू तिगेले इन्वेस्टमेंट आसूं येयलेले बेसीक इन्वेस्टमेंट आसूं. तांतू एक इंट्रस्टिंग काय रीत म्हळ्यार तिनं जॉइन जालेली कंपनी अबॉट म्हणून एक फार्मास्युटिकल कंपनी 1935 जॉइन जालेली कंपनी अबॉटांतू. तांतू तिने एक 43 years सेक्रेटरी जावन काम केलें. तिने जॉइन जालेले वेळार एक 3 शेअर काण घेतले. 3 शेअर्स अबॉट कंपनीचे 3 शेअर काण घेतले. उणे जनाक कळू पुरो शेअर्स म्हळ्यार तांतू डिविडंड येतले, ते स्प्लिट अप जातले, तांतू चुकून बोनस इश्यू मेळटले, तशी बोन कैरी आसा. तळी अंतू अबॉटांतू बेसिकली तिने केलेले काय रीत म्हळ्यार स्टेड इन्वेस्टेड म्हळ्यार कांय कोरना तिने एक 75 years तिने डिसिप्लिन्ड जावन ते होल्ड केले ते 3 शेअर. ते 3 शेअर एसी वाडून स्प्लिट जावन ताजे डिविडंड केन्ना येना पडे एवरी इयर तिका डिविडंड येना पडे तेवूय तिने एक अक्युमुलेट करून उणे शेअर लगी काण घेतले. तशी एक डिसिप्लिन्ड एक हें कोर जायना पडे तांतू अक्युमुलेटर जालेले अमाऊंट $7 million over a period of 75 years. 75 years अंतू $7 million एक आळेन इवन सॅलरी क्लासान कोरू जालेले म्हळ्यार तें एक अतिशय आशिल्लें काही रीत. ओके, दोनी स्टोरी म्हणून सांगिल्लें. तांतू सेकंड स्टोरी द मेन कॅरेक्टर अगेन USA आशिल्ले एक आडू रिचर्ड फुस्कोन म्हणलेलो. रिचर्ड फुस्कोन कोण म्हळ्यार एक व्हडलो एक इंटेलिजंट मॅन म्हणून सांगुयात त्या कालाक. तो येवन वायस चेअरमॅन जावन आशिल्लो मेरिल लिंच म्हळ्यार एक कंपनींतू. मेरिल लिंच म्हळ्यार एक अंतू बँकांतू तो वायस चेअरमॅन आशिल्लो. मिन्स ऑलमोस्ट द सेकंड लार्जस्ट पोजिशन म्हणून सांगुयात. तांतू वायस चेअरमॅन जावन आशिल्लो आडू ताण तागेलो आयडिया ती आशिल्ली म्हळ्यार मोस्ट ऑफ द यंगस्टर्सांक सांगूच म्हणटा 40 years जायना फुडें म्हाका रिटायरमेंट जावंका. तें तागेलें गोल आशिल्लें. 40 years एक्झॅक्टली 40 years जायना फुडें ताणें रिटायरमेंट काण घेतलें, वॉलंटरी रिटायरमेंट. आनी ताणें सांगिल्लें स्टेटमेंट कसलें म्हळ्यार म्हाका आनी मेला ಜೋಲಿ ಕೋರ್ ಕನಕ ಅವನಿಕ ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ಮಿಗೆಲ್ಲ ಲೈಫ್ ಏನು ಯಾಕ डेडिकेट करू होता टुवर्ड्स चॅरिटी आणि मिगेले इष्ट असेल काही करूक हांव डेडिकेट करू होता. वायस चेअरमन म्हणा पडरी चडाची हें आसले आळू मिन्स वेल्थ आशिल्लो आळू. आनी सेकेंड काय रीत म्हळ्यार ताका तागेले ग्रॅज्युएशन स्पोक मिन्स हार्वर्ड युनिवर्सिटी अँड युनिवर्सिटी ऑफ चिकागोन सगळं शिकिल्लो आळू. व्हडलो व्हडलो एज्युकेशन व्हडलो व्हडलो आयडिया नॉलेजेबल ब्रेन आशिल्लो आळू. बट 2010 हे ग्रेस ग्रॉनर स्टोरी सांगिल्लें तेची वर्ष ताणें बँक्रप्सीक फायल केलें. 40 years रिटायरमेंट काडलेलो आळान 2010 तो बँक्रप्सी करूंक गेलेलो कैरी
विथ सच ए इंटेलिजंट थिंकिंग आशिल्लो bankruptcy फायल करपा जाल्यार कैरी कसले म्हणून अगेन इन्वेस्टिगेशन चौकीलें ते इन्वेस्टिगेशनांत माना जाल्यार ती म्हळ्यार ताणें केल्लेलें कैरी सगळें डिसिशन सगळें ओके बट ताजे लेगीत ताणें आयडेंटिफाय केल्लेलें तागेले असेट्स म्हाका इतलें इन्कम आसा म्हाका इतलें इन्कम पुरो जातालें म्हूण ताणें आयडेंटिफाय केल्लेले असेट्स आसना ते मोस्टली इल्लिक्वीड एसेट्स जावन आशिल्ले ताजे लेगीत आशिल्ले न्हू लॅविश एस्टेट्स आशिल्ले लॅविश एस्टेट्स म्हळ्यार व्हडलो व्हडलो बंगलास दोनी बंगला मे बी एकर्स असूचे बंगला ते न्हू तागेले मेन एक एसेट जावन आशिल्लें तागेले रिटायरमेंटा वेळारी ते नंतर तातूंत लोनय आशिल्लें लोनांतूय ते एसेट काण घेतलेलें आशिल्लें तावळी लोनारी लोन बोरका जाल्लेले टायम आशिल्लें बट ताणें एक म्हणटा कॅल्क्युलेशन करून तो रिटायर जालेलो बट फायनली ताका मॅनेज करूं जावना तेन्ना ताणें बँक्रप्सीक फायल करपा जालें ओके सो ह्या दोनी स्टोरीन तो आमकां ती म्हणना जाल्यार म्हळ्यार इन्वेस्टमेंटांतू सक्सेस जावंक जाल्यार व्हडलो शिकवण कांय नाका हार्वर्ड नाका चिकागोंतू युनिवर्सिटी ऑफ चिकागोंतू व्हडलो डॉक्टरेट नाका बट एक सिंपल सेक्रेटरीन सेरी एक व्हडलो एस्टेट क्रिएट करूं जातलें इवन एक व्हडलो व्हडलो आयडिया आशिल्ल्या वेळान सेरी बाय मिस्टेक तागेले स्टेप्स मिस्टेक आशिल्ले जाल्यार ताणेंय बँक्रप्सींत वचचें जातलें तें आमकां अंडरस्टँड करपा जाल्यार कैरी ओके सो हें सगळें USA तुला कैरी इंडियांतू कसलें आसतलें म्हणून तुमगेलो क्वेश्चन आसूं पुरो इंडियांतू एक इंट्रस्टिंग संभव चमकिलो 1979-80 एक कंपनी ते कंपनी न्हू FMCG कंपनी म्हणून सांगताय तातूंत FMCG म्हळ्यार फास्ट मुवींग कंज्युमर गुड्स आयचे हिंदुस्तान युनिलिवर म्हणटा ते एक कंज्युमर गुड कंपनी आशिल्लें तातूंत उणे आळान तातूंत शेअर्स घेतले 1979-80 तांणी इन्वेस्ट केलेले अमावंट न्हू ₹10,000 ते दुसऱ्या कालाक ₹10,000 जस्ट इन्वेस्ट केले ओवर ए पिरियड ऑफ टायम तांणी काय केलें ना जस्ट विसरली म्हूण दवरया आतां एंड 79 टू आज भितर एक 41 इयर्स जाले ते 10,000 वॅल्यू इतूल आसतलें म्हूण एक हें गेल्यार ओके हांव इंट्रॅक्टीव जावन घेता 10,000 79-80 इन्वेस्ट केलेलो अमावंट इतूल आसतलें जस्ट एक कमेंटांत तुमगेलें एक एक्सपेक्टेशन सांगुयात 10,000 अमावंट ऑफ 10,000 इन्वेस्टेड आयचे वॅल्यू इतूल आसूं पुरो जस्ट you can comment some of you can comment guess aka kaslay penalty kai na sendukun comment koriya tumka just एक idea meluka so that we can make it more interactive so that is something which amka koru jallanjalari ta ek interactive janastale so that we can also understand 10,000 acha value aicha value आणि विड्रॉ केले ना आयच्या वॅल्यू तुला सुपुरो स्ट्रेंजली मे बी आमगेले फर्स्ट एंड नो गेस करूक एक एम मडी सुपुरो बट आयचे वॅल्यू 10,000 आयचे वॅल्यू मोर देन 700 crores 10,000 has become 700 crores in India in a particular company. त्या कंपनी कसं म्हळ्यार विप्रो आयचे कालाका आमकां कळटा विप्रो इज अ टेक्नॉलॉजी ओरिएंटेड कंपनी बट ते कालाका तांणी स्टार्ट केलेले वेळार तांणी एक ओके आतां 1 crore म्हणून एक कमेंट येयलेलो ओके रायट थँक यू सो इट इज 700 crores 700 crores इज नो समथींग ओके एंड समबडी हॅज सेड 10 lakhs so 700 crores is a very unimaginable amount तुम्ही हें केलेलं कमेंट केलेलं वॅल्यू काही आज काही ओके 2-3 crores and etc okay so 700 crores is still today if somebody is holding 700 crores 700 crores is ex dividend म्हळ्यार 40 years तो डिविडंड मेळ्ळेलें आसतलें प्रॉबब्ली ते 700 crores आसूच्या आळांक आयचे डिविडंड वर्षाक 1 to 1.5 crores मेळू पुरो तितले डिविडंड मेळून घेवनूय हे वेल्थ येवन इंडियान तो क्रिएट करूं जालें
सेकंड कंपनी आमकां सांगूया आतां इन्फोसीस 94 आंतू तांगेले IPO येयलेले वळेरी काडूक कोणा ना आशिल्ली. इन्फोसीस नारायणमूर्ती एंड द टीम तांणी IPO तू सगळ्यां लेगी वचून आमगेले कंपनींत इन्वेस्ट कराय म्हूण सांगूचे वळेरी तांकां बिलीव करूंक कोण ना आशिल्ली. बट आज तांगेले इन्वेस्टमेंट मे बी 10,000 वूड हॅव बिकम in today's scenario about 3-4 crores. So हें हांव सांगूचें कसलें म्हळ्यार मेनली इट इज पावर ऑफ कंपाउंडिंग. एक आयडेंटिफाय करचें रायट कंपनी जावन सुद्दां एंड सेकंड काय रीत म्हळ्यार तें होल्डिंग करचें आशिल्लें कॅपेसिटी जावंक इररेस्पेक्टीव ऑफ द मायंड इररेस्पेक्टीव ऑफ द टायम. ओके हें सगळें वळेरी जातलें आज एक कंपनी सांगा नेक्स्ट 30 years म्हळ्यार वेरी वेरी हार्ड एंड वेरी वेरी टफ टू डिसायड. सो आज आयच्या कैरियाक वेरी वेरी टफ टू नो टॉक विच कंपनी विल स्टे फॉर 30 years म्हळ्यार एक व्हडलो एक क्वेश्चन मार्क. बट वाय वी से दीस एक्झाम्पल्स म्हळ्यार इवन इन इंडिया देर आर कंपनीज विच हॅव क्रिएटेड वेल्थ. ते बघ एक एग्जाम्पल जावन हें काडयात. ओके सगळें रोसी पिक्चर सांगून गेलें बट आनी रिस्क कसलें आसा म्हळ्यार आमी काडचे कंपनी सो रॉंग कंपनी जावन आसा जाल्यार तातूंत वच्चाके चान्सीस चड आसा. फॉर एग्जाम्पल 2099-2000 हातूंत बोर्न कंपनीज आशिल्ली आमकां टेक्नॉलॉजी कंपनीज बोर्न कैरी कंपनीज आशिल्ली हांगा चेन्नई तुजे आमकां पेंटा फोर प्रोडक्ट्स तसर म्हणटा कंपनी एक शेअरा वॅल्यू ऑलमोस्ट 6,000 रुपीज आशिल्लें. आज त्या कंपनी झिरो रायट. सो इन्वर्टेड रिस्क आसा आमी सांगूचें म्हणटा हे चड हे मेळ्ळी आतां बट तेच म्हणटा आमकां रिस्क आसूचे कैरी हातूंत आसा. आमी काडचे कंपनी प्रॉपर मॅनेजमेंट प्रॉपर बिजनस प्रॉस्पेक्ट ना जाल्यार तातूंत इन्वेस्टमेंट रिस्क आसा. सो हे बेगे कसल करता म्हळ्यार हांव सांगता. सो बट दीज आर थिंग्स वीच वी हॅव टू अंडरस्टँड. माणी म्हूण सांगूचें ना माणीक एक लँग्वेज कळटा ते एक लँग्वेज ताजें एक सिंपल सेंटेन्स जावन सांगुयात. माणीन सांगूचें एक लँग्वेज ती म्हळ्यार यू टेक केअर ऑफ मी टुडे एंड आय विल टेक केअर ऑफ यू टुमॉरो. म्हाका आजी चांजान चोई म्हूण मात आतां माणी सांगता. आजी चांजान चोई तुगेले स्पायचे कैरी हांव चोयतां म्हळ्यार ते अश्युरन्स येवन माणी दितले एक इंडिविज्युअलाक. माणी जावंक हांवें नक्कवें म्हळ्यार तें फिलॉसॉफिकल जावन वतलें बट एवरीबडी लिविंगाक एक माणी जावंक आसतलें. तावळी आजी आमी माणीक चांजावन चोयल्यार तें येवन आमकां बेसीक नीड्साक ते नंतर आमगेले एक एस्पिरेशनल लायफाक फायच्या कैऱ्याक युजफूल जावन रपतलें. ओके हें सांगूचें म्हळ्यार आमकां वाय पीपल इन्वेस्ट ते एका कैरी आमकां सांगून जावंक इत्या इन्वेस्ट करता. बेसिकली 2-3 कैरी सगळ्यांक एक गोल आसा. गोल म्हळ्यार आमगे लायफांत आमकां ओन जावन आसूचे गोल एक इंडिविज्युअलाक कसले गोल आसूं पुरो. एक यंगस्टर म्हळ्यार प्रॉबब्ली ताका फॅमिलीचे टेक केअर करचे रेस्पॉन्सिबिलिटी आसतलें तें देखून ताणें इन्वेस्ट करपाक जातलें. ऑर एक मिडल एज्ड पर्सन म्हळ्यार फॅमिली अगेन फॅमिलीचे रेस्पॉन्सिबिलिटी आसतलें. किड्साल एज्युकेशन ऑर किड्साल मॅरेजाक ताणें सेव करपाक जातलें. तशी एक इंडिविज्युअल नीड्स आसूं पुरो. ऑर स्लायटली रिटायर्ड म्हूण दवरलें जाल्यार इतले वर्ष वर्क करून जालें आनी नेक्स्ट आशिल्ल्या टायमार म्हाका इनकम मेळटा त्याची इनकम म्हाका सेवींग केलेले अमावंट आसूं पूण एक रेगुलर इनकम मेळटा म्हळ्यार ते गोल आसूं पुरो. सो एकल्यांक एक गोल आसतले तो गोल ते कितें आमी इन्वेस्ट करपाक जातलें. बट बेसिकली हें येवन आमी चारी कैरी हातूंत काडयात. फर्स्ट कैरी ती म्हळ्यार सेफ्टी. हांवें इन्वेस्ट केलेले दुड्ड सेफ जावन रबुका एक पोर्शन सेफ जावन रबुका कसलेय हें तातूंत वॉलेटालिटी आसूं पुणा तें येवन तातूंत लॉस जावचें पडना म्हाका म्हळ्यार एक कैरी एक गोल. सेकेंड गोल ती म्हळ्यार लिक्विडिटी. हांवें इन्वेस्ट केलेले दुड्ड म्हाका आवेशा वेळार कसले एमर्जन्सी मेळका एमर्जन्सी वेळार म्हाका मेळका तें येवन एक कैरी जावन आसूं पुरो. थर्ड कैरी ती म्हळ्यार रिटर्न. म्हाका सेफ्टी लिक्विडिटी ओके बट एक पोर्शन येवन ग्रो वय जावंक ओके. सो हे तीन येवन आमी SLR प्रिंसिपल म्हणून बेसिकली उडगास दवरयात. उडगासाक सांगता SLR म्हळ्यार वेगळे कैरी बँकांत बट आमगेले इन्वेस्टमेंटाक हे SLR प्रिंसिपल म्हणून एक उडगास दवरयात. ओके सेफ्टी म्हळ्यार कैरी ती म्हळ्यार
सेफ्टी का आमकां आमी इन्वेस्ट करचे ते दुड्ड बेसिकली कांय एरोशन जेवच्या पडना तें येवन एक फस्ट एक ऑब्जेक्टीव हें कोणाक इम्पोर्टंट म्हळ्यार एक रिटायर्ड मेंबराक तें येवन एक व्हडलो इम्पोर्टंट कयर दितात तें कसलां म्हळ्यार एक लायफस्टायल एक्सपेन्सीस चोवणू वता इन्फ्लेशन चोवणू वता म्हळ्यार आमगेले एक्सपेंडिचर चोवणू वता आनी पावर ऑफ परचेसिंग उणो जावन वता तावळी हे रेग्युलर सेफ्टी जावन एक इन्कम मेळ का म्हळ्यार कयर इम्पोर्टंट पर्टिक्युलरली गव्हर्मेंट सर्विसान आतिल्या आळांक एक प्रायवेट सर्विसान आसच्या आळांक ते एक सेफ्टी कोशंट येवन इम्पोर्टंट जावन आसा सेकंड कयरी लिक्विडिटी इत्या म्हळ्यार आमकां कळना आयची अनसर्टनिटी ती म्हूण कळना आतां सडन जावन चोयना फुडें आमकां एक कोरोना म्हळ्यार एक थ्रेट आयलें 3-4 मास फुडें आमकां हाजें एक आयडिया ना आशिल्लें बट आयच्या कैऱ्याक हे कोरोना म्हळ्यार एक थ्रेट येयलें कोरोनाच्या थ्रेटांत 2-3 थ्रेट आसा फस्ट आमी करचें काम आमकां करचें काम सगळ्या सॅक्टरांत एफेक्ट जाल्लें एक पर्टिक्युलर इव्हेंट म्हळ्यार कोरोनाक सांगुयात कोणेय जाल्यार हाजी एक सर्विस आसूचें जावो एक एग्रीकल्चरांत जावो मॅन्युफॅक्चरींग युनिटांत काम करचें जावो तांकां सगळ्यांक एक 2 मास ब्रेक मेळ्ळेलें तांकां एक इनकम नातिल्लें टायम आशिल्लें ऑर सम कंपनीज तांणी येवन आतां सॅलरी कट करताय ऑर सम कंपनीज तांणी मॅन पॉवराचें रिडक्शन करताय सो एसीएसील रिडक्शना वेळार एसीएसी कट्टा वेळार आमकां एक होल्ड जावंक म्हळ्यार आमकां मिनिमम एक एमर्जन्सी कॉर्पस जावंक ते इतल्या म्हळ्यार आमकां बेसीक एक्सपेन्सीस तेन्ना आसताले सगळ्या मासांत आमी स्कूल ऑफीस बोरका म्हूण आसता जाल्यार स्कूल ऑफिसा बोरका जावन आसताले रेंट बोरका म्हळ्यार रेंट बोरका जावन आसताले ऑर आमकां बेसीक एक्सपेन्सीस आमकां लिवींग एक्सपेन्सीस जावंक म्हळ्यार ताजे जावंक आसताले ऑर सम उणें जाणांक EMI म्हळ्यार एक थ्रेट आसूं पुरो EMI बोरका जाल्यार एक रेस्पॉन्सिबिलिटी आसूं पुरो तावळी ते बाग एक रेग्युलर हें जावंक आसतालें तावळी मिनिमम एक 6 मंथ्साचें एमर्जन्सी कॉर्पस सगळ्यांनी दवरका म्हळ्यार एक इम्पोर्टंट कयरी सेफ्टीक एक रेग्युलर इन्कम म्हळ्यार म्हणटा आमी इन्वेस्ट करता जाल्यार बेसिकली आमकां आयच्या कैऱ्याक एक FD जावो बॉन्ड्स जावो हें जाल्यार पोस्टल स्किम्स जावो ऑर पेन्शन स्किम्स जावो तांतूं इन्वेस्ट करूंक जातलें बट हे सेफ्टी लिक्विडिटी येतना मोस्टली रिटर्न्स म्हळ्यार कैरी आमी येवन उडगास दवरता रिटर्न्स म्हळ्यार ओवर ए पिरियड ऑफ टायम आमगेल्या दुड्ड येवन ग्रो जावंक जालेलें इम्पोर्टंट कैरी एक हे टायमाक हांव एक इम्पोर्टंट एक इन्सिडंट सांगूंक आशी जाता बेसिकली एक उणें एक वर्ष एक लायक 10-15 इयर्स फुडें जावच्या पुरो हांव एक गुजराती इन्वेस्टराक मीट करूंक गेलोलो गुजराती इन्वेस्टराक मीट करचे वेळार तांगेले एक तांगेले मोस्टली तुमकां एक गुजराती फ्रेंड्स आसूय पुरोय तांगेले बिहेवियर चोयलें जाल्यार टुवर्ड्स मनी तांणी बोर न्हू कन्सर्वेटीव जावन आसतलीं बट एके कडेन तांणी स्पेंड करतलीं तावळी एशी उरलो नसो चोळेरी ही बिकेम ए फ्रेंड न्हू एशी उरलो नसो चोळेरी ताणें सांगिल्लें एक एरियेन आजी थंय एक उडगासा दवरयात ताणें सांगिल्लें एक बेसीक प्रिंसिपल अबावट मनी म्हूण ताणें एक रूल सांगिल्लें ताणें सांगलें रूल कसो म्हळ्यार आय कॅन स्लीप बट माय मनी शूड नेवर स्लीप हांव न्हिदेव येता बट मिगेल मनी मिगेल दुड्ड न्हिदेवच्या पडना ते राती जावो हॉलिडे जावो गांधी जयंती जावो इंडिपेंडन्स डे जावो कृष्ण जयंती जावो ते म्हाका येर्न करून रबुका मिगेल मनी सबाव घरकड दवरलें जाल्यार दॅट डजंट येर्न एनीथींग ऑर सेविंग्स बँकान दवरलें जाल्यार ते डजंट येर्न नो मच बट इट शूड ग्रो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग सो एक तांगेले प्रिंसिपल चोयल्यार they are no very much attached तांतू एक अटॅचमेंट आशिल्लें तांकां सो दॅट इज द बेस थिंग आमी जाल्यार आमगेले सेविंग्स बँकांत उणें दुड्ड दवरून अशी वेट करतलीं 2 मास जावो 3 मास जावो मागीर इन्वेस्ट करुया मागीर एक एक्सपेंडिचर येतलें खंयचें एक एक्सपेंडिचर येतलें एक्सपेंडिचर हाजी रिजन नाका जस्ट एक गांवां वचूका ट्रॅवल करका ऑर फेस्टिवल येयलें हें काडका तें काडका ऑर कांय ना जाल्यार एक ई-कॉमर्सांत एक एडवर्टायजमेंट येतलें ओके दीस मोबायल इज अवेलेबल एट दीस प्रायस 50% डिस्कावंट 80% डिस्कावंट म्हळ्यार इमिडिएटली वचून कांय घेतली सो एक्सपेंडिचराक रिजन नाका बट इन्वेस्टमेंट करूंक आमकां रिजन सोदूंक जावन आसतलें सो this is where difference comes in एक गुजराती richness is the way ताणें he love the money तावळी ताणें ते रेस्पेक्ट करचें कैरीन चोयल्यार
it is no most important thing for us to understand. So when we say safety jamka, liquidity jamka, returns jamka, मन आपणे returns कंते सुकून मिळतले म्हळ्यारी long term असंट सुकून मिळतले. खंयचे सगळे long term असंट हांव सांगितलें इक्विटी म्हणलेलें म्हळ्यारी शेअर्स तांतू आमकां एक long term असंट म्हणून काडयात तें एक long term असंट or real estate एक long term असंट म्हणून काडयात. So हें सगळं it compounds at a better rate but not at a shorter time. म्हळ्यारी एक शेअर्स सांतू और म्युच्युअल फंड सांतू इक्विटी म्युच्युअल फंड सांतू मी इन्वेस्ट करताय म्हळ्यारी एक 3 years 5 years म्हळ्यार लॉंग टर्म म्हळ्यारी ना मिनिमम एक 7-10 years आसा जाल्यार एक म्हणटा रिजनेबल रिटर्न मेळो पुरो बट इट कॅन बी हायर ऑल्सो एक 15 years 20 years म्हणून पडटली ताजे एप्रिशिएशनाक आमी टायम दिताय त्यावेळी आमकां मेळचे रिटर्नय ते कितें हायर आसूं दिले चान्सेस आसा. इत्याक आमी इक्विटींतू इन्वेस्ट करता म्हळ्यार एक इम्पॉर्टंट कैरी म्हगेलें लायफ सिंपल लायफ बट न्हू कशी आमी वाय इक्विटींतू इन्वेस्ट करच्यांतू रिजन इत्या म्हळ्यार एक क्वेश्चन सगळ्यांक येतलें. आमगेल्या एक दिसाचे लायफस्टायल कॉन्शियस एक दिसाक आमी मॉर्निंग उठायना फुडें फर्स्ट कितें करताय वी गेट इन टू ए नो ब्रशिंग मोड आमी ब्रश करतना सो वी टू यूज नो एदर कोलगेट टूथपेस्ट करताय न्ही जाल्यार पेप्सोडंट करताय म्हणदोराय न्ही जाल्यार डाबर करताय. सो आमी एज ए कस्टमर ते प्रोडक्टांतू स्पेंड करताय बट कोण येण करता म्हळ्यार ते कोलगेट जावो ते हिंदुस्तान युनिलिवर जावो ते डाबर जावो येण करता. नेक्स्ट आफ्टर ब्रशिंग वी गो टू द टी जावो कॉफी जावो कोण येण करता ते ब्रूक बॉन्ड हिंदुस्तान युनिलिवर येण करतले जाल्यार टाटा टी येण करतले. नेक्स्ट वी गेट इन द ब्रेकफास्ट मोड केलॉग्स म्हळ्यार कंपनींतू तांणी येण करूं पुरो ऑर सम पॅक्ड फूड्स तांणी येण करूंक येण करूंक चान्सेस आसा. Next after that we have anything even bathing also we use that soaps shampoo these are all daily essentials we spend tavali tani en kartay kon malari Hindustan Unilever or any other company which is there. After that ami ek vehicle start kartay vehicle start करून आमगेल्या ऑफिस आवताय आमी 2 wheeler start केलें जाल्यार हिरो होंडा लाबू आमी 4 wheeler start केलें जाल्यार मारुतीचे लागू. सो आमकां कोण सप्लाय करता की त्या कंपनीचे प्रॉस्परिटी चढतात. नेक्स्ट आमी घर अशी वतना आमी एक रोड यूज करताय एक चांग एक वायड रोड न्ही जाल्यार एक चांग एक फ्लायओवर यूज करताय कोणा लागू तांतू L&T म्हळ्यार एक कंपनी आसतले कन्स्ट्रक्शन कंपनी आसतले तांणी लाभ हें सगळें जावन आमी ऑफिसां वताय ऑफिसां वचचे म्हणल्यार सेक्युरिटी चॅक जावन वताय ते सेक्युरिटी डिवायस सप्लाय करचे त्या कंपनीचे लाभ मेळटा. देन आमी आमगेले डेस्कार वचून बसताय सिस्टम ऑन करताय ते सिस्टम विकिलेले HP और एनी अदर कंपनी तांगेले लाभ मेळटा. ते सिस्टम यूज करचे इंटरनेट आतां आमी इंटरनेटा थ्रू यूज करताय आमी युजर्स बट येवन करचे रिलायन्स जियो जावो न्ही जाल्यार एयरटेल जावो न्ही जाल्यार ए कंपनी जावो यूज करता. देन आमी यूज करचे AC एदर वोल्टास जावो न्ही जाल्यार करियर जावो हिटाची जावो ते कंपनीचे प्रॉफिट मेळटा. अशी एक कैऱ्याक आमी चोयना फुडें एक कंपनी आमगेल्या एक्शनां चुकून डेली युसेजान चुकून बेनिफीट जाता. आमी उणे घडी ऑफिसां वचून बसून वर्क करून जायना फुडें आमकां एक SMS येता युअर सॅलरी हॅज बीन क्रेडिटेड फॉर दीस मंथ से 50,000 रुपीज. सो कोणाक वचून पावता ते दुड्ड HDFC बँक और स्टेट बँक ऑफ इंडिया वॉट एवर इट इज आमगेले बँकां वचून पावता. सो द बँक येवन करता. सो तें जावन आमी घर कडेन येवन पुरो जावन आमी रातीचें एक डिनर खायना फुडें ITC आशीर्वाद हाडटा. सो ITCचे कंपनीचे शेअर हें करता और आमी पेट्रोल करूं वचना फुडें इंडियन ऑयल कॉर्पोरेशन और BPCL और HPCL तांगेले शेअर तांणी येवन करताय. सो एवरी डे एज अ कस्टमर आमी येवन स्पेंड करून वताय. सो एवरीथींग इज एसेंशियल अंत खंयचेय नाका जाल्लेले एक्टिविटी आसा ना. सो अंतू आमी स्पेंड करून वताय बट आमकां जावन मेळचें आशिल्लें वेळी लेस तावळी आमी स्पेंडींग करतना आमकां खंय कोण अर्निंग मेळूं वता म्हळ्यार यू बिकम द ओनर ऑफ दॅट कंपनी. ओनर जावच्याक दोनी येत आसा इधर आमी ते शेअर्स बाय करूं ओके शेअर्स बाय करूंक आमचे लेगीत चड दुड्ड ना म्हळ्यार म्युच्युअल फंड्स बाय करूं बिकॉज तांणी शेअर्स बाय करताली बिकॉज म्युच्युअल फंड इज अफोर्डेबल. एंड सेकेंड कैरी आमकां प्रोफेशनल मॅनेजमेंट मेळटा आमकां
खंयच्या शॅर आमी काण घेवंक काय खंयच्या शॅराक केदना विकूं का म्हळ्यार तें कैरी आमकां चोवंका नाका तळी म्युच्युअल फंड्सांतू ते प्रोफेशनल मॅनेजमेंटय डायवर्सिफिकेशनय अफोर्डेबिलिटी मेळटा देखून आमकां म्युच्युअल फंडाक कन्सिडर करूं जाता सो हें कशी कन्सिडर करता म्हळ्यार एनीथींग वीच इज शॉर्ट टर्म आमी कन्सिडर करचें ते सेफस्ट स्किम्स आमी सांगूचे म्हणटा लिक्वीड फंड म्हणटाय सो इवन 1 डे टू 6 मंथ्स आमी इन्वेस्ट करूं येता और 6 मंथ्स साकून एक 3 years भितर आमी डेट म्हणून सांगताय डेट म्हळ्यार मे बी इट इन्वेस्ट इन बँकाच्या सर्टिफिकेट ऑफ डेपॉजिट्स जावं न्ही जाल्यार रेटेड इन्स्ट्रुमेंट्सांचो तांणी इन्वेस्ट करचें सेफ जावन रावचें बट ओवर द 3 years टायम आमी ಸ್ವಲ್ಪ मिक्स करपा जाता इक्विटी डेट जावन ते एक मिक्स करून इन्वेस्ट करूं जातालें हें सांगूचें म्हळ्यार हें सेफ्टी लिक्विडिटी रिटर्न्स हे तिनी प्रिंसिपलय एक कैर्यांत येवन मोस्ट इम्पॉर्टंट कैर्यांत येवन फंडामेंटल जावन राबून आसा सगळें करचे फुडें आमी करता जाल्यार कैरी ती म्हळ्यार प्रोटेक्शन दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रोटेक्शन म्हळ्यार दोनी तीन इम्पॉर्टंट कैरी आसा सगळ्या कैर्यांतूय प्रोटेक्शन जावंक आमकां बट 2-3 इम्पॉर्टंट कैरी आसा आतां एक यंगस्टर ऑर ब्रेड विनर म्हणून सांगता ब्रेड विनर म्हळ्यार हेड ऑफ द फॅमिली एक एंटायर फॅमिली तागेले इन्कमांतू डिपेंडंट जावन आसा म्हूण लेखाय तावळी ताका येवन एका इन्शुरन्स जावंका इत्या इन्शुरन्स जावंका इत्या लायफ इन्शुरन्स जावंका म्हळ्यार रिप्लेसमेंट ऑफ इन्कम खंयचे करून मेळूं येता इन केस समथींग हॅपन्स आतां डिसीज म्हूण नाका एक आयच्या काळाक आमी ट्रॅवल करताय बोन ट्रॅवल करताय रिस्क आसा आमकां तावळी कसलेय प्रॉब्लम इथे एक अनफॉर्च्युनेट इव्हेंट आसा जाल्यार तें येवन लायफ इन्शुरन्स इम्पॉर्टंट जावन आसा हे काळाक कोरोना म्हळ्यार एक प्रॉब्लम आसा इवन एवरी डेचे एक्सपेन्सीस येवन 40-50,000 रुपीज पर डे हॉस्पिटलायजेशन एक्सपेंडिचर जाता प्रायवेट हॉस्पिटलां म्हळ्यार बेड्डन मेळूं ना विथ टायम हें कॉस्ट शोणू आसा तावळी हाका येवन हेल्थ इन्शुरन्स म्हळ्यार इम्पॉर्टंट जावन आसा सो बेसिकली आमी कसलेय इन्वेस्टमेंट करचे फुडें ताजे फंडामेंटल्स येवन इन्शुरन्सांत बुका आमी बेसिकली ते टेक केअर केलें जाल्यार इन्शुरन्सय आमकां इजी जाता बट हें सगळें सांगूचें म्हळ्यार जनरली आमकां एक प्रॉब्लम जाता मिन्स नो स्टील आमकां एक इम्प्लिमेंटेशन करूं जायना ताका रीत म्हळ्यार बेसिकली आमगेले ह्युमन ओन बिहेवियर ताका इम्पॉर्टंट जावन सांगूं येता आमगेली ह्युमन बिहेवियर येवन दोन्ही तराचे बिहेवियर आमी एक्झिबिट करताय नॉर्मली खंयच्याय कैरी जावं दोन्ही तराचे ह्युमन बिहेवियर आमी एक्झिबिट करताय फर्स्ट कैरी येवन आमी एक इमोशनल इंडिविज्युअल म्हणा पडारी वॉट एवर डिसिजन्स वी टेक इट विथ इमोशन कसल्या इमोशनांतू आमी इन्वेस्ट करताय फर्स्ट कैरी एक फ्रेंडान इन्वेस्ट केलें ताणें सांगिल्लें हें चांग आसा हें शेअर काणगे और हे म्युच्युअल फंड चांग आसा हें काणगे बिकॉज आमी ताका विश्वास येताय ऑर बिकॉज ताणें सांगिल्लें ती इमिडिएटली वचून आमी ते म्युच्युअल फंड जावं ते शेअर जावं ते फिक्सड डिपॉझिट जावं तातूंत इन्वेस्ट करतली और लँड म्हणून सांगिल्लें हांगा लँड चांग आसा काणगे ते आमकां जावंक हांवें नाकावे म्हळ्यार कैरी वेगळें बट तें सोडून आमी इमिडिएट जावन तें काणगेच्या ट्राय करतली बिकॉज इमोशनल फ्रेंडान सांगिल्लें ओके रायट इमिडिएटली ताचें एक इमिडिएट कैरी आनी सेकंड कैरी हांवें सांगिल्लें म्हणटा डिस्क्रिशनरी एक्सपेंडिचर्स आमचे लागीं दुड्ड आसा म्हळ्यार आमी वचून इमिडिएट जावन एक डिस्क्रिशनरी एक्सपेंडिचर काण घेतली एक मोबायल म्हळ्यार मोस्ट कॉमन थिंग एक्चुअली चोयल्यार आयच्या लेखांतू इंडियांतू मॅक्सिमम यंगस्टर्स आहा एक्सपेंडिचर चोयल्यार हे मोबायल म्हळ्यार एक साधन येवन चड इम्पॉर्टंट जावन आसा मोबायलांतू एक्सपेंडिचर ओके 13,000 15,000 50,000 इवन आयफोन म्हळ्यार 50-60,000 भितर फोन्स आसाय बट आफ्टर 2 years इनवेरिएबली ताजे वॅल्यू इतलें म्हळ्यार इट इज ऑलमोस्ट नेग्लिजिबल ऑर झिरो सो 2 years इमिडिएटली आफ्टर 2 years आमी डिप्रिशिएटींग जाता म्हळ्यार थंय आसता येवन वर्तवे म्हळ्यार आमी कन्सिडर करता जावंका मोबायल नाका म्हूण सांगना बट डिप्रिशिएटींग आसतवे अप्रिशिएटींग आसतवे तेज्या अफोर्डेबिलिटी आमकां आसतवे म्हळ्यार आमी थिंक करप ना इमिडिएटली वचून काण घेतले समटायम्स बोरो कोण काण घेतले ओके क्रेडीट कार्डांतू लोन मेळटा ऑर नो झिरो EMI लोन मेळटा बजाज फिनान्स लोन्स इजी जावन मेळटा तातूंत इमिडिएटली काण घेवया म्हळ्यार एक इमिडिएट जावन आमी काण घेतली बट 12 months आमी पे करपाक जातले तेंच्या तरी नेक्स्ट 12 months करेक्ट ते दिसारी ते इमिडिएटली डिवायडेड बाय 10 12 वॉट एवर इट इज ते पे करपाक जातले
ते एक ऑब्लिगेशन जाता ते एक इमोशनल एक्सपेन्सेस म्हणून सांगले जाता सडनली आम्ही डिसिजन काढलाय काण घेतलेलं द थर्ड मोस्ट इमोशनल डिसिजन आम्ही काढचे ती म्हळ्यार विड्रॉवल आम्ही खंयच्यातूय इन्वेस्ट करूं आरांबिलें सेविंग करूं आरांबिलें बट ते एक कॉर्पस तांकां आसा एदर एक फिक्स्ड डिपॉझिटान जावं म्युच्युअल फंडान जावं एक कॉर्पस आसा केन्ना जाल्यार आमी एक रिव्यू करतलीं इतूल आसा इतली आसा म्हळ्यार एक रिव्यू करतलीं ओके ते रिव्यू करून जायना फुडें आमकां एक मनान दिसतलें हें इत्याक आमी यूज करूं पडना हे परचेसाक ओके हे कार काण घेवया हांगाच न्हू दुड्डच न्हू एक कार काण घेवया बट कार अगेन 5-7 इयर्सांत तें एक डिप्रिशिएटींग आसता ओके एक घर काण घेवया ओके घर एक घर रब्बूक जाल्यार ओके घर इम्पॉर्टंट ना म्हणून सांगना बट इन्वेस्टमेंट जाल्यार आमी एक नॉर्मल इन्वेस्ट करूं वताय बट एक 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 आमगेल्या हातान सुकून एक उणें इन्वेस्टमेंट वतलें बट उणेंची लोन काडपाक जातलें थ्रू आउट द लोन पिरियड आमी एक स्लेव मोठे आमी जीव घेतली ते थ्रू आउट द लोन पिरियड 15 इयर्स 17 इयर्स 20 इयर्स वॉट एवर तांगे लोन पिरियडार आमी एक स्लेव मोठे जीव जेवंका जाल्यार एक ऑप्शन येता हें पुराय इमोशनल डिसिजन्स बट रेशनल डिसिजन्स आसा रेशनल डिसिजनान तूं आमी ओगी डिसिजन काडना इमोशनल डिसिजन हांव सांगिल्लें सगळं ओगी डिसिजन काडटलीं बट रेशनल डिसिजन डिले करूयात ओके डिलेईंग इत्याक डिलेईंग आमकां ओके मोस्ट कॉमन डिले कसो म्हळ्यार म्हगेल सॅलरी चोडो तेंचे तरी हांव हें करतलो म्हगेल अप्रायजल येवो तेंचे तरी हांव इन्वेस्ट करतलो म्हगेले इन्सेंटीव मेळ्ळो तेंचे तरी हांव इन्वेस्टमेंट करतलो न्ही जाल्यार एक हेची एक प्रॉब्लम जावं नेक्स्ट इयर म्हाका उणें जातलें एक्सपेन्सीस उणें जातलें तेजे तरी इन्वेस्ट करतलो बट ते वेळार आमकां ते येतले एक्सपोजर म्हणजे न्हू ते येतले एक अर्ज ना इन्वेस्टमेंट कोरका म्हळ्यार एक अर्ज ना बेसीक थिंग इन्वेस्टमेंट कोरका एदर आमी लॉंग टर्मा कोरका न्ही जाल्यार शॉर्ट टर्मा कोरका एज अर्ली एज पॉसिबल इज नो बेस्ट न्हू बट ते एक रेशनल डिसिजन बट तें काडूंक आमी डिले करतली मोस्टली दीस इज अ कॉमन फॅक्टर आमी चोवचें एक फॅक्टर आमी एज अ एडवायजर्स चोयना फुडें एक 30-35 इयर्स भितर एक इंडिविज्युअलाक ते एक मेच्युरिटी येवना आफ्टर 35 इयर्स तांणी मोर कॉशियस हांव जनरल एक सांगता एक्सेप्शन्स आसूं पुराय बट तांणी मोर कॉशियस जावन आनीक म्हगेल चेडा शिकोवंक म्हगेल्या लायफाक चोवंक म्हळ्यार एक 30-35 इयर्स जायना फुडें तांकां एक रियली सिरियसनेस जातलें विथ टायम इट ग्रोज हे आमी जनरली एक ऑब्जर्व करचे ट्रेंड बट तेजो पुरतो थंय एक ट्रेंड दिसूं पडना अँड मोस्टली एक इन्शुरन्स काडका म्हळ्यार इन्शुरन्स आमी केन्नाय ट्रीट करता एक्सपेन्सीस एक वर्साक कांय हें जालें ना जाल्यार ते नो इट इज बिकम्स अ वेस्ट सो वी डोंट नो थिंक हेल्थ इन्शुरन्स इज इम्पॉर्टंट बट तें एक प्रोटेक्शन म्हणून आमी एक डिसिजन काडप ना इट इज मोस्ट रेशनल बट आमी डिसिजन काडूंक डिले करतली सो दीज आर समथींग वीच इज देर हे वेळार हांव एक इन्सिडंट सांगूंक अशी जाता हांव एक 2004 to 2008 भितर बँगलोराक वर्क करतालो हांव त्या एका त्या एरियाच्या हांव म्हगेल्या प्रिवियस कंपनींतू हांव वर्क करतना ते लोकेशनाच्या कर्नाटकाचें एक रिजनल हेड जावन आशिल्लो तावळी एक पर्टिक्युलर इन्सिडंट तातूंत म्हगेल्या मायंडांत आतां असूचें काही रीती म्हळ्यार एक पर्टिक्युलर स्टाफ डेली तिने येवचें ऑफिसा येवचें म्हणून एक पर्टिक्युलर ऑटोर येतली एक पर्टिक्युलर ऑटोरी तेच पर्टिक्युलर ऑटोरी डेली इवनिंग घर कडेन वतली मिन्स न्हू परमनंटली तेगेल्या एका घरा लागीं आशिल्ले एक ऑटो ड्रायव्हर ताणें एक हें केलें एक दीस हांवें अशी चोयना पडेरी तो येवन अशी बसून आमगेल्या ऑफिसान बसून इन्वेस्टमेंट करता सर सो अशी चोयना पडेर मागीर एक उरलोचे वेळार तो एक फ्रेंड जालो उणे दिसीन तो एक फ्रेंड जालो तावळे एक दीस हांवें अशी ताका एक हाय बाय सोन उरलोचे वेळार हांव ताजे लेगीत हिंगिलें तूं इतूल एर्न करता एक मातसाक इतूल एर्न करता म्हणून हिंगिलें तावळे ते दुसऱ्या लागता ताणें सांगिल्लें न्हू हांव 8,000 एर्न करता 8,000 पर मंथ म्हगेल बांडी करेक्ट धांवलें जाल्यार आफ्टर माय एक्सपेन्सीस पेट्रोल डीजल ते एक्सपेन्सीस ऑर नो म्हगेले इन्शुरन्स ते एक्सपेन्सीस मेंटेनन्स एक्सपेन्सीस सगळें जावन जातरी म्हाका 8,000 एर्न करूं जाता बट म्हाका एक आश्चर्य म्हळ्यार ताणें इन्वेस्ट करचें ते कालाक ताणें इन्वेस्ट करचें म्हणून 6,000 रुपीज पर मंथ हांवें सांगिल्लें तूं फटी सांगता 6,000 रुपीज तूं इन्वेस्ट करता बट 8,000 रुपीज एर्न करून 6,000 रुपीज इन्वेस्ट करता ते कालाक हांव रिजनल हेड म्हगेल इन्वेस्टमेंट 6,000 रुपीज ना ते कालाक सो हांवें सांगिल्लें हें कशी तुका जाता 6,000 रुपीज ताणें सांगिल्लें सर म्हाका एक व्हडलो एक एक्सपेक्टेशन ना म्हगेल लायफ एक फ्रुगल लायफ
मिगेल बापसूला एक घर आसा तातूंत हांव राबता मिन्स नो ओन हावस आनी मिगेल चेडूं येवन दोग जाण चेडूं वचयत आनी शिकताय नॉर्मल स्कुलांतू तांगेले फीस हें सगळें वता मागीर मिगेल बेसीक लायफ सस्टेनन्साक एक्सपेन्सीस आसा हें सगळें 200 रुपया चेडा जायना म्हाका बट म्हाका 6000 रुपीज सेव करूं जाता सो तातूंत हांव शिकिल्लें ती म्हळ्यार इन्वेस्टमेंट करता म्हूण आसा जाल्यार इनकम एक व्हडला कायरी न्ही तें मन न जावं का तें एक डिटर्मिनेशन जावं का तेका लागता ताणें 6000 रुपीज इन्वेस्टमेंट करूं आशिल्लो मे बी टुडे ही मे बी वन ऑफ द क्रोरपतीज इन बँगलोर तें एक डिसिप्लीन ताजे लेगीत आशिल्लें सो इवन ऑटो ड्रायव्हर म्हूण सांगूपणा ताजे लेगीत तें एक डिसिप्लीन आशिल्लें सो तें डिसिशन ताणें काडलेलें निमती तागेले फॅमिली तागेले सेक्यूर जावन वचूचें एक लायफ हांव देखील सेकंड कायरी हांव दिसलें म्हळ्यार म्हगेले एक कोलीग आशिल्ली तेच वेळार ती तांकां तांगेले फादराक एक प्रॉब्लम पर्टिक्युलर प्रॉब्लम लिवर प्रॉब्लम वॉज द मेजर थिंग ताका लिवराक ಸ್ವಲ್ಪ एक प्रश्न आशिल्लो सो ताका येवन 2 डॉटर्स एक वेकली आमगेल्या ऑफिसान जॉइन करताली both were married both were no settled गेले हस्बंड्स वेर सेटल्ड बट नो फादराक पर्टिक्युलरली एक लिवर प्रॉब्लम येयला त्यावेळी त्या लिवर प्रॉब्लमचे एक ट्रीटमेंट कसं म्हळ्यार एक पर्टिक्युलर वायल एमकां आसतिल्लें वायल येवन इंजेक्शन येवन पर्टिक्युलरली इट हॅज टू कम फ्रॉम अब्रॉड एक पर्टिक्युलर सिरियस स्टेज जायना फुडें हें वायल येवन इम्पॉर्टंट जालें सो इट हॅज टू कम फ्रॉम अब्रॉड so every injection cost 50,000 rupees and he has to take ते इंजेक्शन ते कितें आशिल्लें एक इंजेक्शन दिसा 2 वेळ काडगा 50,000 रुपीज मॉर्निंग 50,000 इवनिंग सो हे पर्टिक्युलर कोर्स ऑफ ट्रीटमेंट ते प्रॉब्लमाक शेर आशिल्लें ट्रीटमेंट सो तो टोटल एस्टिमेटेड एक्सपेन्सीस ते कालाक हांव सांगूचें एक ऑलमोस्ट एक 13-14 इयर्स बॅक आशिल्लें एक कालाक टोटल एस्टिमेशन तांणी सांगिल्लें ती म्हळ्यार almost 35 lakhs for a middle class family immediately and particularly the hospital demand केलेलं कसं म्हणारी we want that amount as early as possible as cash because आम्ही हे एक मेडिसिन जावन हें करूं जावना बिकॉज आमी इम्पोर्ट करपा जाता सो हे वायल्स पुरो आमी इम्पोर्ट केल्यार आमकां हे ट्रीटमेंट सुरू करूं जातलें अँड वी हॅव टू टेक इट इन बल्क आमी करता जाल्यार इम्पॉर्टंट करेक्ट आद्यमाचें आमकां मेडिसीन पावला हें ट्रीट करूं जातलें म्हूण एक डिमांड तांणी सांगिल्लें सो आमी सेकेंड ओपिनियन थर्ड ओपिनियन सगळें निघून चयलीं वॉट एवर हॉस्पिटल्स सांगूचें करेक्ट म्हूण आमकां माना जालें सो ते पर्टिक्युलर प्रॉब्लमाक ते वायल्स ते इंजेक्शन जें आमकां आशिल्लें एका कायरी आसा त्यावेळी ते येवन आमी डिसायड केलें ओके एटलिस्ट ट्रीटमेंट इज करेक्ट बट सेकेंड कायरी 35 lakhs विदीन 2 days 2 days ते 35 lakhs टेबल आमकां कॅश जावन आमकां कॅश ऑर चेक वॉट एवर इट इज सो that is so big thing but this ladies particular 2 ladies tani tangel father av save kor kamun they took all their efforts we were no admiring their efforts and no they somehow managed that thing but a normal family kasi ek problem nahi lenjalari they will not have no such a kind of wherewithal to stand sorry ते ಬಗ್ಗೆ हेल्थ इन्शुरन्स म्हळ्यार इम्पॉर्टंट म्हळ्यार काही आमकां मनाक कोरी जाता सो एनी टायम एनीथींग कमींग इन एनी प्रॉब्लम कमींग इन आमी इतले वर्ष हें काडलेले कैरी एक हेल्थ क्लेमांत वतले सो एवरीबडी नीड टू हॅव हेल्थ इन्शुरन्स एज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ओके सो आतां हांव सांगूचो मेन कैरी म्हळ्यार फिनान्शियल फ्रीडम म्हळ्यार एवरी इंडिविज्युअलाक जावंक आसा मिन्स इतले आमी कैरी इन्वेस्टमेंटा पासत उरलेले सेफ्टी लिक्विडिटी रिटर्न्स प्रोटेक्शन इंशुरन्स और नो एमोशन कशी बिहेव जाता और एवरी इमोशनल डिसिशन आमी कशी करताय म्हणून हेजे बेस ती म्हळ्यार एक लायफान फिनान्शियल फ्रीडम म्हळ्यार इम्पॉर्टंट वॉट इज फिनान्शियल फ्रीडम म्हळ्यार ते म्हळ्यार ते अल्टिमेट ऑब्जेक्टीव म्हळ्यार आमकांच मेसेट करूं येता चड कांय करका नाका डेली मॉर्निंग आमी उठायताय बेड्डा आसून उठायना फुडें एक क्वेश्चन निमकां आज ही हांव जोली वचूंक हांवें जोली वचून तिने म्हाका घर कडेन पीसफुली म्हाका येवन आशिल्ले इनकमांत जीव जमच्या जातलें इज इट नेसेसरी टू गो फॉर वर्क म्हळ्यार एक क्वेश्चन निमगेल जाल्यार ताजे आयडिया मेळटले सो ते आन्सर
एस म्हणून येयलें जाल्यार आमी फिनान्शियल फ्रीडम अटेंड करना येता भितर ते आन्सर नो म्हणून येयलें जाल्यार खंयच्या दिसाक ते नो म्हणून येता की यू हॅव अटेंड युअर फिनान्शियल फ्रीडम. That is the most important thing. That is the time which everyone should aspire म्हणून सांगता जाल्यार. So that is the important thing which we have to aspire. Financial freedom nothing life onto we cannot make that thing. For that you consult your advisor, anybody who is reliable, who have to go by the thing. Whatever he says based on your own goal, एक रिक्वायरमेंट तकिता तुम्ही प्लॅन करूं येता. इतलें सांगिल्ल्या वेळेर हांव एक फायनल एक कोट सांगून एंड करता. हे म्हगेल मोस्ट इम्पॉर्टंट और मोस्ट फेवरेट कोट म्हणून सांगूं येता. बिल गेट्स इज अ मॅन एवरीबडी नोस. आमी सगळे ताका वळखताय. बट ताणें सांगिल्लें एक स्टेटमेंट मोस्ट पॉवरफूल स्टेटमेंट. त्या स्टेटमेंट ती म्हळ्यार when you are born as poor, it is not your mistake. Okay, when you are born as poor, it is not your mistake. But if you die as poor, it is your mistake. Born poor is not your mistake, but when you die poor, it is your mistake because you have not made any efforts. So this is the most powerful statement. आमकां सगळ्यांक रिचनेस म्हळ्यार रिलेटीव जावं येता. मे बी फॉर समबडी 50 lakhs म्हळ्यार एक कॉर्पस रिचनेस म्हणून सांगूं येता. फॉर समबडी 5 crores, फॉर समबडी 50 crores. बट वेन यू डोंट नो सी दॅट फिनान्शियल फ्रीडम इन युअर लायफ आमी करच्या एक मिस्टेक तांचो दिसू पडटलें. सो विन फिनान्स म्हळ्यार एक वास्ट सब्जेक्ट. आमी अशी उलोवन रबी येता. सो इट इज अ इंट्रस्टिंग सब्जेक्ट. मोस्ट इम्पॉर्टंटली ते एक पॅशनेट सब्जेक्ट फॉर मी. बट एक आतां सांगिल्लें इन्फॉर्मेशनचं एक बेसीक इन्फॉर्मेशन तुमकां उपयोग आशिल्लें म्हणून हांव लेखितां आनी तुमच्या हे सेशन्स हांव राबयतां. तुमगेले क्वेश्चन्स कसले आसा जाल्यार हांव ट्राय आन्सर करूंक ट्राय करतां. सो मोस्टली इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कसले आसा जाल्यार तुमी निमगे आतां एदर कॉन्सेप्ट जावो, प्रॉडक्ट जावो, आमी उलयलें तुला कंटेंट जावो कसलेय जाल्यार आय विल बी हॅपी टू आन्सर. Thanks a lot for the opportunity, Gautam Badmam, Yogesh Badmam. तुमगेले एक इनिशियल एक अप्रोच आमगेल समुदायाक एक बेनिफिट करका म्हळ्यार एक अप्रोच एक चांगले एक इनिशिएटीव तांतू आज म्हाका एक भाग दिलेले बगेक हांव तुका धन्यवाद सांगता. थँक्स अ लॉट. जे रबयता एनी क्वेश्चन्स आय विल बी हॅपी टू टेक. तुम्ही चॅट बॉक्सांत क्वेश्चन निवंक येता सो दॅट नो आय विल बी हॅपी टू टेक इट फॉरवर्ड. So I am waiting for the questions. So I will wait for a few minutes. So we can now try and not take it forward. Thank you. Nice session. Thanks a lot for that. Thank you. तुमका उपयोग जालेलो आसतलो म्हणून हांव लेखितां. Thanks a lot. Any point of time कसले इन्क्वायरीज आसा जाल्यार नॉट फॉर इन्वेस्टमेंट बिजनेस म्हळ्यार लेकीन न्ही. एज अ फ्रेंड एज अ समुदायांतलो एक पर्सन म्हळ्यार लेखांत तुमी म्हाका काडयात. आय विल बी हॅपी टू शेअर विथ यू. ह्या टायमार हांव म्हगेलो मोबायल नंबर शेअर करता. जस्ट तुमी बरोवन घेवं येता. म्हगेलो मोबायल नंबर 720085085022. रिपीट करता 7200850222. सो जस्ट कमेंट बॉक्सान तो पोस्ट करता सो दॅट नो यू कॅन नो दॅट थिंग.
Okay, thank you. Question since ಆರಂಭಿಲೆ why FD is not an option for investment? Definitely FD is an option, but mom, so we haven't spoken because time possible into FD malala investment option name unsangana means FD is a very very important investment option. FD korthaleri konam FD karta malale kairis mainly FD it is for safety. कितूल पर्सेंटेज इन्वेस्ट करू कामळाल्या त्या एका कैरी असतात तांतू दोन कैरी आमी चोवका फर्स्ट थिंग आमी कसले टॅक्स ब्रॅकेटां सेव म्हळ्यार कैरी टॅक्स ब्रॅकेटांत ना म्हळ्यार FD इज अ ग्रेट इन्वेस्टमेंट ऑप्शन एंड रेग्युलर इनकम जावंक जाल्यार FD इज अ ग्रेट इन्वेस्टमेंट ऑप्शन बट टॅक्स ब्रॅकेटार चिल्लांक सो इट मे नॉट बी ए ग्रेट इन्वेस्टमेंट ऑप्शन बिकॉज टॅक्स दी म्हणजे तरी बाकी आमकां मेळचे आतां मेळचे इनकम आमी पोस्ट टॅक्स रिटर्न म्हणून सांगताय. So it may not be a investment option, but still FD is a good investment option. And 100% investment आमगेले such a 100% investment FD into galu जायना. त्यामुळे with time we have to grow our corpus also. हम सांगेल मोठा growing is very very important. Why we have to grow? I will give you an example. 1940 year 1940. Most some of our members also may be watching for that. Average Indian middle class family expenses malari average monthly middle class family for entire family expenses malari it was only 10 rupees per month. 1940 1960 20 years later it has become 100 rupees. It has become 10 times 100 rupees. 1980 again 20 years later it has become 100 which becomes 1000 rupees. So every 20 years 1 zero has got added. Just translate it 1980 to 2000 we had 10,000 rupees and today we have 1 lakh rupees. So this is very very important every 20 years. Inflation तितले असं मला inflation ना but आमगे lifestyle inflation म्हळ्यार चमकत आसा. What is this lifestyle inflation? Lifestyle inflation आमी सांगताय जाल्यार पंडे घालाक इवन हांव करियर स्टार्ट केलेले वळेरी मिगेल कबोर्डांत चोयल्यार एक 3-4 शर्ट्स or 4-5 shirts 4-5 sets astale haji plenty are there. So why I am wearing this? It is because of my lifestyle. I am in a particular society. Miguel friends Miguel circle ek mata behave karta hai, so I need to maintain that thing. पंडे घाला का मुझे लगे एक चर पसीले एक शू वसीले आज ही मिगेले तो मे बी 3 sets of shoes एक स्पोर्ट शू एक तसले एक 4-5 चप्पल्स probably यूज करब ना बट स्टिल हंगस ये मिगेल मात्र नहीं बायलेले चिरडुवाले यांची with time Indian households have gone better into lifestyle. So FD चे interest अंत मात्र हमका जब ना. So we need to be trying to earn higher if you want to grow in our life. So that will come in only if we invest a portion. हमगे एक portion एक higher yielding asset class अंत risk कसु पुरो market ups and downs दसु पुरो but longer term मार्केट choose केलन जरारी our life will be much better. So FD is required but at the same time we also have to diversify. Investment antru kasi malari never invest all your eggs in one basket. Malari saga investment ai ekka ajeri galche sharini. Even gold is an investment for that matter. Gold has given great return over a period of time. Aicha kalaka gold has given even almost better than FDs in the recent times. So it is a very important thing. And a question is buying a house, is it a emotional decision or a rational decision? So I will say buying a house, if you are buying just for the sake of buying, it's an emotional decision. But if you are buying a house after analyzing and price correct way analyze score jate tumi buy karta jalar it will be a rational decision. So first house can be a rational decision. Second house it can be an emotional decision. I am not saying we should not buy it, but
the price what we pay, the price even we pay korchondari then correct way mulale ek idea asa jalari it can be a rationalization for everybody. Shelter is required tantu question hai na, we need house tajakar lagta amra bujatalan, so we can try and have a lifestyle under our house, but ಕಾಣ್ಗೆ ಚೊಳ್ಳೇರಿ ಆಮಿ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಕೊನ್ ಕಾಣ್ಗೆ ತರಜಲಾರಿ ಸ್ವಲ್ಪ ಲಗಿ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಜಾನ್ ಕಾಣ್ಗೆ ತರಜಲಾರಿ. ಇಟ್ ಈಸ್ ಅ ಗುಡ್ ಡಿಸಿಷನ್. आजच्या काळात वी आर नो सीइंग ए पर्टिक्युलर सिच्युएशन इन टर्म्स ऑफ कोरोना आणि तो आम हेअर करता येते म्हळ्यार देर आर प्रॉपर्टी प्रायसेस करेक्ट जावन आसा, सो हे ट्रेंड कंटिन्यू जावयात. मे बी 1 year down the line we may get more options from what we are having today at lesser prices. So this will be a very common trend which we will see, and we can buy at that point of time. त्यावेळेला कॅश असल्यावर आमकां बाय करूया. थँक यू. So any other questions I'll be happy to take. जे question असं जलारी hopefully I have given you some inputs which are good, and anything which we can take it will be a great thing. So if no more questions, probably we can end the sessions too. I'll just wait for maybe 30 seconds more, and questions na jalari we can finish the sessions too. Yeah, thank you. So it is a great time. आमगेल समुदाय तो मे बी हे मिगेल फर्स्ट प्रेजेंटेशन मुन संगे आता मिगेल एक हेसिटेशन आसिले आमगेल भाशेन तो एक प्रेजेंटेशन दिव का म्हळ्यार मीन्स त्या स्लँग सगळ्यांची डिफरंट जावे आता म्हळ्यार एक हेसिटेशन आसिले. घरकडे उरल्यांचे आमगेले भाशता जाल्यार ताजे एक हें आसिलें, बट आवर बडमामा शूड मी हें कांय प्रॉब्लम ना. आमगेले समुदायाक कशी जाल्यार उरल्यो आतां कम्युनिकेट करूं जातलें म्हणून एक हें आसिलें, तातूंत एक अटेम्प्ट आतां. सो in case you need some clarity, some more clarity, कसलें clarity जावं का म्हणून एक आसा जाल्यार always you can contact me. I'll be happy to take it across at any point of time. ओके, एक क्वेश्चन लगे येयलेलें आसा, त्या क्वेश्चन आन्सर करता एंड आमकां पळोवया आतां. हाऊ टू यूज क्रेडिट कार्ड इन एफेक्टीव वे. क्रेडिट कार्ड इज अ वेरी वेरी पावरफुल टूल. फर्स्ट हांव कशी करता म्हळ्यार एक इम्पॉर्टंट कैरी सांगता. वेन आई स्टार्टेड माय करियर, it is about 25 years, almost 25 years back. Take a look at credit card was very very popular, and people were coming and giving the credit cards. They were join jalele time asile, so I got one card. The other bank came and they said एक card लगी गई आई म्हणाली. So okay, right, एक लाख में जलगी 4 credit card asile. 4 credit card असो चोले रीते credit card म्हणाले important कैरी मुन करता, but even our spending patterns also change. So yeah, can't give you, can't give you. But at one point of time I realized full commitment, it is very very bad. So I immediately discontinued 3 credit cards. They were credit card acquisition 3 credit card I surrendered at that point of time. I have only 1 credit card today. Yeah, credit card anta am use korche malari ek monthly expenses aka I use it. So every month expenses, mostly whether it is petrol expenses or magala house groceries or anything, except some daily essentials which are available in nearby shop, ek cash an can't give it. But mostly other than that, take supermarket aata jabo just like even the medical shop wanta accept karta hai today, or petrol expenses tani accept karta hai. So everything I try to make it through my credit card. And एक benefit इति म्हळ्यार, first thing is I know what I am spending every month. त्या statement ना पडेल म्हाका कळटा ये एरिया अंतू म्हाका इतले expenses जालेले आसा, whether it is required or not म्हळ्यार एक आयडिया मेळटा. ट्रॅकिंग, बिकॉज आमी बोरोवन काही इम्पॉर्टंट फंडे काळाक काळकार बरयतालीं, आतां बोरोवन दवरचें म्हळ्यार एक कैरी गेल्लें. सो क्रेडिट कार्डा स्टेटमेंट तो आमकां आमगेले एक्सपेन्सीस मोस्टली एक 75-80% एक्सपेन्सीस आमकां मेळटले. एक रेकॉर्डेड प्रूफ जावन आसतलें, एंड वी कॅन कंपेर गेल्ल्या मासाचो जालें, हे मासा हितून जालें म्हळ्यार एक कंपेर करूंकय एक उपयोग जाता.
सेकंड काही रीत म्हळ्यार क्रेडिट कार्ड ऑलवेज ऑफर्स यू 50 days ग्रेस पिरियड. तुम्ही 50 days भितर मन दिल जाल्यार सो इट ऑफर्स बिटवीन 30 days to 50 days. सो ते पिरियडा भितर आमी भरलं जाल्यार आमकां इंट्रस्ट कांय ना. So it is the most important thing for cash management and important expenses tracking management. So हांव सांगता म्हळ्यार use credit card for expenses but have a discipline to pay it on time. कसलेय कारणाक आमी तें पे करूं जायना म्हणून जाल्यार इट becomes we pay only minimum installment or sometimes we forget to pay that thing. In that case the bank charges almost equivalent to 3% every month. 3% interest म्हळ्यार annualized 42% जाता compounded basis. So which is a very exorbitant interest rate. Every credit card company earns mostly by this route. So expenses higher, but interest also is very higher. So we need to be careful about it within the grace period. If we are paying it, if we are tracking it, it is the most important thing. Credit card is very good option for tracking as well as managing our expenditure, but have discipline. That is what I will say. Thank you. I hope no more questions are there. In case कसलेय क्वेश्चन आसता जाल्यार तुम्ही व्हॉट्सअप करूं or call करूं मुगेल नंबर दिलेलो सर. Thank you once again. Thank you Badamam. So it has been a wonderful thing to interact. A opportunity दिलेल ಬಗ್ಗೆ ಧನ್ಯವಾದ. And wishing you and team, the entire GSP Chennai Samaj team, so a great सक्सेस. तुमगेल प्लॅन आमगेले समुदाय सुकून असुचे बोर इम्पॉर्टंट पीपलाक अशी एक ऑपॉर्च्युनिटी दिवन तांगेले आयडियाज काडून एक प्लॅन एक वेलकम स्टेप. सो वॉट एवर इज देयर सपोर्ट फ्रॉम अस, वी विल बी कीप सपोर्टिंग यू ऑल्सो. Thanks a lot. Thanks for this opportunity. And I am ending the session, and we will interact soon in some other opportunity. Thank you.